सांगलीमध्ये मंगल कार्यालयात आता चुलीवर स्वयंपाक करायला सुरुवात झाली आहे। सिलेंडरच्या तुटवड्यामुळे लग्नामधील जेवणाचे हाल होत आहेत। तेच मेन्यू चुलीवर बनवून आता लग्न सोहळे उरकले जात आहेत। जवळपास 1000 ते 1200 लोकांचं जेवण आता चुलीवर केले जात आहे। सांगलीमधील खरे मंगल कार्यालयाच्या किचनमधून चुलीवरील स्वयंपाकाचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कुलदीप माने यांनी। सांगलीमध्ये हॉटेल व्यावसायिकांच्या बरोबरच मंगल कार्य चालकांना देखील सिलेंडरचा तुटवडा मोठ्या प्रमाणावरती जाणवतोय आणि त्यामुळं मंगल कार्यालयामध्ये जी लग्न पार पडणारी जी नियोजित तारखा आहेत त्यामध्ये जे लग्न सोहळे पार पडणार आहेत त्यानुसार आता जर आपण पाहिलं तर चुलीवरती म्हणजे मंगल कार्यालयामध्ये देखील चुलींनी जागा घेतलेली आहे। आपण सध्या खरे क्लब हाऊस आणि खरे मंगल कार्यालयामध्ये आलो आहोत आणि ज्या ठिकाणी ही या भागामध्ये शेगड्या होत्या, पूर्णतः सिलेंडरने या ठिकाणी पुरवठा होत होता, मात्र आता या ठिकाणी चुली थाटण्यात आलेत कारण लग्न सोहळ्या जे बुकिंग झालं होतं ते लग्न तरी पार पडणं गरजेचं आहे आणि या दृष्टीनं जे लग्न सोहळ्यामध्ये लोक येतात त्यांच्यासाठी जेवणासाठी अशा पद्धतीनं चुलीवरचं जेवण या ठिकाणी दिलं जातं आहे। ही जर आपण पाहिलं तर ही संपूर्ण पाईपलाईन जी आहे ती सिलेंडरचा पुरवठा करणारी आहे। याच ठिकाणी शेगड्या होत्या, मात्र आज या ठिकाणी चुली थाटण्यात आल्या। चुलीवरतीच सगळा स्वयंपाक हा आता लग्न सोहळ्यामध्ये देखील मिळतोय। आपल्यासोबत मालक आहेत। कितवं लग्न आहे जे तुम्ही आज पार पडताय? हे चौथं लग्न आहे। 11 तारखेपासून आम्ही पूर्ण स्वयंपाक चुलीवर चालू केलेला आहे, कारण आता सिलेंडर मिळतच नाही आहे त्यामुळं, आणि ह्या तारखा आहेत त्या जवळपास 6 ते 8 महिने आधी बुक केलेल्या आहेत। त्यामुळं आम्ही कुणालाही अडचणीत आणलेलं नाही आहे आणि आहे तसं व्यवस्थित मेनूत बदल न करता सर्व स्वयंपाक चालू ठेवलेला आहे। तर एकूण या गॅस सिलेंडरच्या तुटवड्याची परिस्थिती भीषणता मंगल कार्यालयात देखील फटका या गॅस पुरवठ्याचा झालेला दिसून येतोय। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।